नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? चला आज करूया आपण सुकड किंवा गोलमा पण म्हणतात. मोठा कांदा घ्या, चिरून घ्या बारीक. कांदा जेवढा घालचेला तेवढा छान लागतोय गोलमा आणि होतोय पण भरपूर कांदा घातल्याने. बघा, चिमण्यांचा चिवचिवाट आहे. मी गावाकडे आहे त्यामुळं गावाकडचं वातावरण काय वेगळंच असते. बघा, मी कांदा चिरलेला आहे. आता गोलमा चांगला निवडून पाकडून घ्या. खडा असतात गोलम्यात, चांगलं पाकडून पण घ्या. बघा, असा असतो हा गोलमा. हा झिंग पण असतात आणि हा छोटा आहे ते गोलमा. मोठं काट्याचे असतात त्याला झिंग म्हणतात. बघा, चांगलं निवडून घेतलेलं आहे आणि आधी कोरडा भाजून घ्या कढईत. आता सगळ्या रेसिपी चुलीवरच येतील. काही दिवस सुट्टी आहे, मी गावी आलेलो आहे थोडे दिवस. चांगला भाजून घ्या आणि पुन्हा आपल्याला तेलात पण भाजायचं आहे कांद्याबरोबर. तेल घाला कढईत. मग बारीक चिरलेला कांदा घाला आपण. चुलीला जाळ लागलेला आहे आपला. कांदा भाजून घ्या चांगला. कांदा भाजलेला आहे. आता गोलमा टाका तो. आधी आपण कोरडा भाजून घेतला होतो. आता आपल्याला तर त्या कांद्याबरोबर भाजायचं आहे थोडा वेळ. जेवढा चांगला भाजचीला तेवढा चांगला लागतोय. बघा, भाजलाय. आता तिखट घाला. तिखट आणि मिठाचं प्रमाण जरा थोडंच घाला, कारण त्या गोलम्याला पण खारटपणा असतोय. तसं तुम्ही स्वादानुसार मीठ घातलं असं चालते, चवीनुसार मीठ. बघा, पाणी घाला गरजेनुसार. केवढं तुमचा गोलमा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आणि झाकून ठेवा. 10 मिनटं तरी झाकून ठेवा. झाकल्यानंतर तयार आहे आपला खाण्यासाठी गोलमा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.